कौस्तुभला बाद केल्यानंतर आता वन डाऊन बॅट्समन येतोय स्वरूप. महेंद्र बावकर पुढचा चेंडू स्वरूप याच्यासाठी. फुल लेनचा चेंडू हलकीच पॉइंट मध्ये तटून काढला. एक धाव तर निश्चितच मिळेल. धावसंख्या होती 3. 1 बाद 3. 70 धावांचा पाठलाग करतायत स्वामी समर्थ एंटरप्राइजेस हा संघ. चांगली गोलंदाजी महेंद्र बावकर यांच्याकडून. आता सूरज स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू महेंद्र बावकर यांचा फुल ओव्हर टप्प्याचा चेंडू. हाही चेंडू पॉइंट मध्ये तटून काढलाय. परत एकदा एक धाव सिंगल धाव मिळेल. पॉवर प्लेचा षटक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक उभे केलेत. याचा फायदा दोन्ही फलंदाजांना उठवायचा आहे, कारण 70 धावांचा पाठलाग करत असताना मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. परत एकदा स्वरूप आकोट टप्प्याचा चेंडू. हाही चेंडू हलकीच पॉइंट मध्ये तटून काढला. परत एकदा एकेरी धावेसाठी धाव घेतली जाते. धावसंख्या होते 5. 1 बाद 5. सूरज परत एकदा महेंद्र याच्या चेंडूचा सामना करेल. यावेळी चेंडू पूल केला, मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जाणे. दुसरा फलंदाज बाद होतो स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाचा 5 या धावसंख्येवरती. हॅलो, थँक्यू डोजे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस झालाय, मात्र आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. महापुरुष समर्थ संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. यानंतरचा होणारा सामना महापुरुष समर्थ विरुद्ध श्लोक मोटर्स. बॅट्समन पाठवायचा आहे. अजून एक मॅच व्हायची आहे. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस जरा काही करा. अजित रावण थोड शांतता. आहे लक्ष आहे, तडंबर आहे. गौरव सुतार हाय डगआउटला. गणेश 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 स्ट्राईक एंडला. 2 फलंदाजांना बाद केलंय महेंद्र बावकर यांनी पहिल्या षटकामध्ये. आता गणेश नवीन बॅट्समन महेंद्र बावकर याच्यासाठी हलकी चेंडू तटून काढलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि मला वाटतं पहिलं षटक समाप्त होतोय. 2 फलंदाजांना बाद करत फक्त 5 धावा महेंद्र बावकर यांनी खर्च केलेत आणि सुंदर गोलंदाजी केली आहे. थँक्यू. त्यानंतर दुसरं षटक घेऊन येतोय यश 11 संघाकडून. बांदे एंड करून बॅटिंगला बॉलिंगला सुरुवात करेल. ज्याच्या बॅटमधून आपण KPL सीझन 2चं पहिलं अर्धशतक पाहिलं होतं, तो ऑलराऊंडर प्लेअर पार्थ हळदणकर यावेळी बॉलिंगसाठी सज्ज असेल.
पार्थ रेडी असेल, समोर असेल स्वरूप सुतार. पार्थ याचा पहिला चेंडू स्वरूप साठी, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कॅच घेण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक उलटा धावतोय, बॉर्डर लाईनच्या दिशेने, पॅव्हलियनच्या दिशेने येतोय, चेंडू पार होतोय 4 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे 9. 2 बाद 9. 70 धावांचा पाठलाग करतात स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाचे हे फलंदाज. त्यामध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. यश 11 संघाचा पुढचा चेंडू, पार्थ याचा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू 1 बॉल बाउंड्री लाईन अडलला जातोय. तो येईपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत स्वरूप आणि गणेश. धावसंख्येत 2 ने बदल होईल. धावसंख्या होती 11. 2 बाद 11. परत एकदा पार्थ, स्वरूप याच्यासाठी आखोट टप्प्याचा चेंडू, यावेळी पूल केला, अजित रावण जेल खाली येतोय, जेल शोधण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, मात्र चेंडू परत एकदा सीमा पार होतोय 4 धावेसाठी. धावसंख्या होते 15. स्वरूप परत एकदा तयार असेल. पार्थ याचा पुढचा चेंडू, यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू, यावेळी पूल केलाय, थर्ड अंपायरने इशारा केलाय, चेंडू 4 धावा असतील. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत पार्थ याच्या विरोधात. स्वरूप सुतार याने आखोट टप्प्याचा चेंडूंची फेकी केली जाते पार्थ याच्याकडून, त्याचा फायदा स्वरूप मात्र उचलतोय. यावेळी साईड चेंज केले, याही आखोट टप्प्याचा चेंडू होता, आता पॉइंट गल्लीच्या मधून चेंडूला इथून काढलाय. 1 धाव तर पूर्ण होते, दुसराही धावेचा प्रयत्न होतो आणि 2ही धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 21. यावेळी हलकीच तटून काढलाय, पॉइंट मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 22. दुसरा षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 22. रुद्र तिसरा षटक घेऊन येतोय यश 11 संघाकडून. समोर असेल स्वरूप, रुद्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू स्वरूप सुतार याच्यासाठी, फुलटा चेंडू होता, स्क्वेअर लेग दिशेने चेंडूला तटवलंय, ऑन द कार्पेट चेंडू चाललाय, चांगला क्षेत्ररक्षण होतंय, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, 2ही धावा पूर्ण होत आहेत.
24. स्वरूप परत एकदा रेडी असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. रुद्र याचा आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन द बॉडी लेनच्या टाकलेला हा चेंडू हलकीच स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने तटून काढला. एक धाव मिळेल. धावसंख्या होते 25. परत एकदा रुद्र आता गणेश याच्यासाठी गोलंदाजी करतो. यावेळी गणेशने मात्र चेंडू चांगला तटवलाय. चेंडू चाललाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. धावसंख्येत 4 ने बदल होईल. धावसंख्या होते 29 आणि हा चेंडू असेल नो, म्हणजेच यानंतरचा चेंडूवरती फ्री हिट मिळेल. गणेश याच्याकडे लायसन असेल एक मोठा फटका मारण्यासाठी, कारण फ्री हिटचा येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. पंच 9 ओव्हर स्टेपचा होता का? धावसंख्या झाली 30. फ्री हिटचा चेंडू रुद्र याच्याकडून टाकला जातोय गणेश याच्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू फटका नीटसा फसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली येतोय. दुसऱ्या आयटम मध्ये जेल पकडली जाते. मात्र हा फ्री हिटचा चेंडू असेल. यावरती रनआउट करण्याची संधी होती. अभिजित हळदणकर याच्याकडे थ्रो केला गेला, मात्र स्क्वेअर लेग पंचाकडून नॉट आउट म्हणून निर्णय येतोय. गणेश सुरक्षित असेल आपल्या क्रीज मध्ये. धावसंख्या होते 32. तीन चेंडू टाकून झाले तिसऱ्या षटकातील. 21 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस या संघाला 21 चेंडू आणि 38 धावा. रुद्र पुढचा चेंडू गणेश याच्यासाठी. एका चौकारणीशी गणेश खेळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. पार्थ हळदणकर चेंडूला फील्ड करेल. एक धाव मिळते. धावसंख्या होती 33. आता स्वरूप असेल स्ट्राईक एंडला. रुद्र याचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अजित रावण चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव मिळेल. धावसंख्या होते 34. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 34. 70 धावांचं टार्गेट असेल स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघासमोर. परत एकदा रुद्र गणेश याच्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्टेप आउट करून चेंडूला बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न गणेश याचा मात्र असफल होतोय आणि तिसरं षटक समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या होती 34. 3 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक.
थँक्यू डीजे. चला 3 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय. या सामन्याचा मध्यंतर देखील झालाय, म्हणजेच दुसऱ्या इनिंगच्या 3 ओव्हर टाकून झालेत. यामध्ये 34 धावा केलेत. आता अजून 3 षटकांचा सामना बाकी असेल आणि या 3 षटकांमध्ये म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाला 36 धावा करायच्या असतील. 18 चेंडू आणि 36 धावा. परत एकदा बॉलिंगसाठी बांदिया एंड कडून सज्ज असेल यश 11 संघाचा आयकॉन, चांगला ऑलराऊंडर प्लेअर पार्थ हळदणकर. 18 चेंडू आणि 36 धावा. चौथ्या षटकातील पहिला चेंडू पार्थ याचा. स्वरूप याच्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. पाहूया, क्षेत्ररक्षक खूपच लांब राहील आणि चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 6 धावेसाठी पार्थ याच्या पहिल्याच चेंडूवरती स्वरूपच्या बॅटमधून निघालाय की खणखणीत षटकार. धावसंख्या 40 झाली आहे, म्हणजे अजूनही येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 30 धावा करायच्या असतील. 17 चेंडू आणि 30 धावा. तर यश 11 संघाला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल तर मला वाटतं स्वरूप सुतार याची विकेट काढावीच लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करतोय यश 11 संघाचा आयकॉन पार्थ हळदणकर. साइड चेंज करतोय. ओव्हर द विकेट येईल यावेळी पार्थ. समोर असेल स्वरूप. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर हाही चेंडू लेग एस्टीच्या बाहेरून जातोय. पंचाने वाईड बनवून घोषित केलाय, म्हणजे एका चेंडूवरती 7 धावा खर्च केलेत पार्थने. मित्रा, तू एकट्यानेच 51 धावा काढलेस, त्यातले तुला वाचवायचे तेवढ्या धावा. परत एकदा पार्थ. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. जेलचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू फील्ड केला जातोय आणि 2 धावा निश्चितात मिळतात. म्हणजेच परत एकदा स्वरूप स्ट्राईक एंडला असेल. चांगली मॅच पाहायला मिळते. परत एकदा पार्थ. स्वरूप याच्यासाठी परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पंचांनी नो म्हणून घोषित केलाय. खूपच उंच होता चेंडू. वाईड 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 बॉल दिलाय. परत एकदा पार्थ. यावेळी चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. कव्हर मध्ये चेंडूला हलकी सटून काढलाय. पंधरा चेंडू आणि 25 धावा. 15 चेंडू 25 धावा. आता गणेश स्ट्राईक एंडला. पार्थ याचा पुढचा चेंडू. परत एकदा गणेशने आता यावेळी तटून काढलाय, मात्र निश्चितच एकदा पूर्ण होते. खूप बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करण्यासाठी 30 यार्ड सर्कल पर्यंत येतोय, मात्र एकच धाव घेतोय स्वरूप, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक हे स्वरूपकडे असणं आवश्यक आहे. 14 चेंडू आणि 24 धावा. पार्थ. स्वरूप याच्यासाठी पुढचा चेंडू. फुल ओव्हरचा चेंडू, मात्र चेंडू लेग एस्टीच्या बाहेरून जातोय. पंचांनी वाईड म्हणून घोषित केलाय. पार्थने बॅटिंग करत असताना 51 धावा बनवल्या, त्यातले 30 धावा त्याने आपल्या 2 ओव्हरमध्ये खर्च देखील केले. अजून दुसरा षटक संपवायचा आहे. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. क्लासिक फटका स्वरूपच्या बॅटमधून निघालाय. पार्थ हळदणकर सारख्या वेगवान गोलंदाजा समोर स्ट्रेट ड्राईव्ह करून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या झाली आहे 53. 15 चेंडू मध्ये 38 धावावरती खेळतोय स्वरूप सुतार.
13 चेंडू आणि 17 धावा. स्वरूप सुतारने जर हा सामना जिंकवला तर प्रणित सुतार यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू पार्थियाचा, हाही चेंडू चाललाय आणि मला वाटतं 5 धावा या चेंडूवरती मिळतील, कारण यष्टीरक्षक अभिजित हळदणकर याच्याकडून चूक झाली, त्याच्यानंतर त्याच्या मागच्या दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चूक चालली. खूप महागडं षटक पार्थियाचं, अजून एक चेंडू त्याचा शिल्लक असेल. 51 मधले 41 धावा परत पार्थने केलेले आहेत. परत एकदा पार्थ, पाकोट टप्प्याचा चेंडू, याही चेंडू वाईट जाईल. वारंवार वाईट चेंडू टाकतोय पार्थ. खूप मोठं, मला वाटतं जवळजवळ 10 चेंडू टाकून झाले असतील, अजून ओव्हर संपत नाहीये. पार्थ मित्रा, तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. परत एकदा पार्थ, यावेळी चेंडू फुलटॉस होता, त्याच्यावरती फुलटॉल वसूल केला, चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. दिले नाहीत, अजून दिले नाहीत. 12 चेंडू 5 धावा. बारा चेंडू मध्ये पार्थ हळदणकर याने 48 धावा दिलेत. बॅटिंग करत असताना 51 धावा त्याने केल्या होत्या, पण त्यातले बॉलिंग करत असताना निव्वळ 12 चेंडूत 48 धावा हे त्याने दिलेत. हेच असतं क्रिकेट. जसं म्हणतात, एखादा बॉल तुम्हाला स्टार बनवू शकतो, येणारे पुढचे बॉल तुम्हाला लगेच 0 वरती आणतात. बॅटिंग पॉवर प्ले असेल. यानंतरचं षटक स्वतः महेंद्र बावकर, कर्णधार वैयक्तिक कोट्यातील. महेंद्र वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय. स्वरूप जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल आणि स्वरूपला अर्धशतक करण्यासाठी असेल 6 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 44 धावांवरती खेळतोय स्वरूप. आता मात्र तो नॉन स्ट्राईकला असेल. समोर असेल गणेश. 12 चेंडू आणि 5 धावा. महेंद्र बावकर. पहिला चेंडू गणेश याच्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू होता. गणेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू त्या गडबडीत निर्धाव स्वरूपात जातोय. अभिजित हळदणकर या चेंडू फील्ड करतात यष्ट्यां मागे. 11 चेंडू 5 धावा. 11 चेंडू 5 धावा. महेंद्र बावकर. महेंद्र बावकर. गणेश याच्यासाठी पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसराही चेंडू ब्लॉक होल स्वरूपात चेंडू टाकला होता. हाही चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. 5 धावा करायच्या आहेत अजून हा सामना जिंकण्यासाठी. दहा चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आता तयार होते. परत एकदा महेंद्र बावकर. 2 चेंडू लगातार डॉट टाकल्यानंतर परत एकदा तिसरा चेंडू गणेशाला. याही चेंडू चाललाय, चेंडू चाललाय पारच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार 6 धावेसाठी. आणि मला वाटतं हा सामना स्वामी समर्थ एंटरप्राइजेस संघाने जिंकलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय स्वरूप सुतार. हॅलो हॅलो.
स्वरूपने या ठिकाणी येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. एक आक्रमक फलंदाजी करून स्वरूपने या ठिकाणी स्वामी समर्थ एंटरप्राइजेसला हा सामना विजयी करून दिला आहे. पार्थ हळदंकर या ठिकाणी यायचं पॅव्हलियन मध्ये आणि स्वरूप सुतार